नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. काल रात्री एक जी.आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. टॅट एक्झामसाठी ॲपियर विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर ॲपियर म्हणजे की सर्वच विद्यार्थ्यांना यामध्ये संधी उपलब्ध होईल असं नाही, तर तुमची शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यामध्ये व्यावसायिक म्हणजे की तुम्ही डी.एडच्या आणि बी.एडच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल तर ही संधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे डी.एडवाले विद्यार्थी मागील टी.ई.टी किंवा सी.टेट तुम्ही जर क्वालिफाय असाल आणि डी.एडच्या शेवटच्या वर्षात असाल तर तुम्हाला ही संधी टॅट एक्झाममध्ये बसण्याची संधी उपलब्ध आहे. पण त्यासाठी तुम्ही सी.टेट किंवा टी.ई.टी क्वालिफाय असणं गरजेचं आहे. आणि बी.एडवाल्या विद्यार्थ्यांना जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला बी.एड असणं गरजेचं आहे. त्यामुळे सी.टेट क्वालिफाय नसेल तरी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी.एड असल्यामुळे तुम्हाला टॅट एक्झाम देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ॲपियर विद्यार्थ्यांनी ज्यांनी कोणी फॉर्म भरला नसेल त्यांनी 10 तारखेपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की टॅट फॉर्म भरतावेळी सर्वांची एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये चुका होत आहेत. त्या चुका होत असेल तर तुम्हाला डबल फॉर्म भरावा लागेल. त्यामुळे तुमचं न्यू रजिस्ट्रेशन करताना तुमचं नाव आणि सर्व इन्फॉर्मेशन योग्य हवी आणि त्यानंतर जे तुमचं क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही व्यवस्थित भरा. त्यामध्ये थोडीशी जरी चूक झाली तर तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते टाकताना व्यवस्थित स्वतः फॉर्म भरा, जेणेकरून स्वतः फॉर्म भरा की चुका होणार नाही. असंच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.